पालकमंत्री म्हणतात पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे आणि दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देतात। मोहळांचा दादांवर निशाणा। तर एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली याची चौकशी करा असा पलटवार अजित पवारांनी केलाय। माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही। नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा। एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली, जरा डोकं खाजवा आठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही, त्याला पासपोर्ट कोणी दिला, कसा गेला, काय गेला, याचं जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, हेचंही रेकॉर्ड काढा। सचिन माझ्याबरोबर होता, त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही मित्र म्हणजे त्यांना सोडल्या। आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा